पुणे शहरात आज सर्वत्र जय्यतशी तयारी चालू झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावरती असतील। आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींची भव्य सभा देखील होणार आहे। या संदर्भात सभास्थळावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। आपण पाहूया। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। खरं तर आज त्यांच्या विविध ठिकाणी हे सभा होणार आहेत आणि संध्याकाळी 4 वाजता पुण्यातील सप महाविद्यालयाच्या मैदानावरती आज भव्य अशी सभा हे महायुतींच्या उमेदवारांसाठी ते घेणार आहेत। खरं तर पुण्यातील जे 8 मतदारसंघ आहेत त्याच्यासाठी ही प्रचार सभा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं सप महाविद्यालयाच्या मैदानावरती घेण्यात येणार आहे। खरं तर 50 ते 60 हजारहून अधिक लोक बसतील अशी व्यवस्था सप महाविद्यालयात करण्यात आलेली आहे आणि जवळपास 1000हून अधिक पोलीस कर्मचारी इथे तैनात करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच वेगवेगळे जे शाखा आहेत, गुन्हे शाखा असतील, श्वान पथक असेल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक असतील, असे विविध पथकं देखील इथे तैनात करण्यात आलेले आहे। या सभेची जय्यत तयारी गेले 2 दिवसापासून सुरू असलेली पाहायला मिळते। कालच केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील देखील इकडे सगळी पाहणी करून गेले होते आणि तेव्हा सगळी तयारी पूर्ण झालेली पाहायला मिळते। खरं तर आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की नक्की पंतप्रधान नरेंद्र मोदी काय या सभेत बोलतात, कोणावरती टीका करतात आणि त्यासोबतच हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की नक्की किती लोक इथे उपस्थित राहतात आणि कुठले महायुतीचे नेते या भव्य सभेला पुणे शहरात उपस्थित राहतात। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।